हे घे. आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. राज्यात यंदा 7 कोटी टनांपेक्षा जास्त ऊसाचं गाळप. पुणे जिल्ह्यात नेरे गावात महाराष्ट्र सिंचन परिषदेचं आयोजन. नाशिकमध्ये 1,500 शेतकऱ्यांना भाजीपाला निर्यातीची संधी. राज्यात 74,200 हेक्टरवर क्षेत्र बीज प्रमाणीकरणासाठी पात्र. आणि पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मे महिन्यात होणार. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यात 178 साखर कारखान्यांचं ऊस गाळप अंतिम टप्प्यात आला आहे. या कारखान्यांनी सुमारे 7 कोटी 5,34,000 टन ऊसाचं गाळप केलं आहे. साखरेचं सुमारे 7 कोटी 83,80,000 क्विंटल उत्पादन झालं आहे. साखर उतारा सरासरी 11.11% इतका मिळाला आहे. गेल्या वर्षापेक्षा 1.5 कोटी टनांपेक्षा जास्त ऊसाचं गाळप यंदा झालं आहे. यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलं असून त्यातच गेल्या आठवड्यात पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम लांबण्याची शक्यता आहे. ऊस गाळपामध्ये पुणे विभागानं बाजी मारली आहे. या विभागात 60 कारखान्यांनी आतापर्यंत सुमारे 2 कोटी 74,03,000 टन एवढ्या ऊसाचा गाळप केला आहे. तर साखरेचं 2 कोटी 99 लाख क्विंटल इतकं उत्पादन झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातल्या नेरे गावामध्ये नुकतंच महाराष्ट्र सिंचन परिषद आयोजित करण्यात आली होती. जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. यापुढच्या काळात सर्वच पिकांसाठी आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतीकडे वळावं लागेल असं मत डॉक्टर दी मा मोरे यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमात स्मरणिका, मी शेतकरी मी आयोजक, कैलास जाधव लिखित ग्रंथ आणि प्रभाकर बांदेकर निर्मित विविध कृषी विषयक सीडींचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात प्रमोद मांडेकर यांना प्रयोगशील शेतकरी पुरस्कार, स्वाती शिंगाडे यांना प्रयोगशील महिला शेतकरी पुरस्कार, अंकुश पडवळे यांना उत्कृष्ट सिंचन सहयोग कार्यकर्ता पुरस्कार, जयेश पाटील यांना ल.सी. कोकिळ विशेष पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भाजीपाला पिकवणारे शेतकरी आणि दर्जेदार शेतमाल हवा असणारे जगभरातील ग्राहक या दोघांची सांगड नाशिक जिल्ह्यात कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेने घालून दिली. या यंत्रणेनं आयोजित केलेल्या बायर्स सेलर्स मीट म्हणजे खरेदीदार विक्रेता संमेलन या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे जवळजवळ 1,500 शेतकऱ्यांना आपला भाजीपाला निर्यात करता येणार आहे. पुढचं वर्षभर प्रत्येक शेतकऱ्याचा किमान 1.25 एकरवरचा भाजीपाला निर्यात होणार आहे. संपूर्ण हंगामभर या शेतकऱ्यांना निश्चित दर मिळणार आहेत. त्यामुळे त्यांना भावांची आणि विक्रीची चिंता करण्याची गरज भासणार नाही. राज्यात खरीप 2014-2015 या हंगामात 74,200 हेक्टर क्षेत्र प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलं आहे. महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रेचे संचालक शू.रा. सरदार यांनी ही माहिती दिली आहे. यंदा 81,772 हेक्टर क्षेत्राची नोंदणी करण्यात आली आहे.
तपासणी अंती 31,059 बीजोत्पादक शेतकऱ्यांचे 74,200 हेक्टर क्षेत्र प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलं आहे. त्या क्षेत्रातलं सुमारे 5,88,000 क्विंटल बियाणं प्रक्रियेसाठी प्राप्त झालं आहे. पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील 1,322 प्राथमिक संस्थांपैकी 568 आणि 6 तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका मार्च अखेर पूर्ण करण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं केलं आहे. या निवडणुकांनंतर पुणे बाजार समितीची निवडणूक होईल असं सांगितलं जात आहे. या समितीवर गेली 12 वर्ष प्रशासक नियुक्त आहे. सध्या हवेत थंडावा निर्माण झाला आहे. त्यामुळे थंडीपासून फळबागेचे संरक्षण करण्यासाठी बागेस विहिरीचे पाणी देऊन हलके हलके ओलीत करावे. आता बघूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. बटाटा कमाल 3,200 रुपये, किमान 300 रुपये. भेंडी कमाल 3,500 रुपये, किमान 600 रुपये. कोबी कमाल 800 रुपये, किमान 400 रुपये. कारले कमाल 3,000 रुपये, किमान 1,350 रुपये. हिरवी मिरची कमाल 3,000 रुपये, किमान 1,200 रुपये. वांगी कमाल 1,000 रुपये, किमान 100 रुपये. लसूण कमाल 5,800 रुपये, किमान 2,400 रुपये. कांदा कमाल 1,870 रुपये, किमान 150 रुपये. आणि टोमॅटो कमाल 800 रुपये आणि किमान 100 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 33 अंश सेल्सिअस आणि किमान 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. राहुरीचे साधू बाबा होते मोठे प्रतापी. सर्व म्हणायचे बाबा नशीब बदलता तुम्ही. ते शेती करायच्या अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे पिकांचे ढीग लागायचे. पण एक दिवस साधू बाबांचं फुटलं गुपित. किसान कॉल सेंटर कडून समजत होती उन्नत शेतीची सर्व बात. शेतीशी संबंधित काहीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटरच्या शेती तज्ञांचा मोफत सल्ला घ्या. त्वरित त्याच वेळी आपल्याच भाषेत बोलून शेतीवाडीशी संबंधित कोणताही सल्ला किंवा प्रश्नासाठी मोफत नंबर मिळवा
1800 ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे आणि आकाशवाणी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतंच सेंद्रिय शेती कार्यशाळेचं आयोजन नारायणगाव जुन्नर या ठिकाणी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला आकाशवाणीच्या केंद्र संचालिका रागिणी यादव, ग्रामीण कार्यक्रम अधिकारी अनिल कुमार पिंगळे, कार्यक्रम अधिकारी दूरदर्शन प्रमोद चोपडे, सेंद्रिय शेती अभियान पुणे याच्या अध्यक्षा वसुधाताई सरदार, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील चेअरमन कृषीरत्न अनिल तात्या मेहर आणि मंडल कृषी अधिकारी नारायणगाव येथील तात्यासाहेब कोळेकर हे सर्व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना आकाशवाणी पुणे ग्रामीणचे कार्यक्रम अधिकारी अनिल कुमार पिंगळे म्हणाले, आपण माल पिकवायचा आणि भाव शेतकऱ्याचा भाव स्वतः ठरवतच नाही, तो व्यापारी ठरवणार. मग त्याच्यात फायदा तोटा नाही. म्हणून आपल्याकडे एक म्हण होती, आता ती मी तर मला तरी वाटतं ती म्हण आता मागे बळायला हवी. आपला भारतीय शेतकरी कर्जात जन्मतो, कर्जात वाढतो आणि कर्जातच मरतो. तर ही जी संकल्पना आहे किंवा हे जे आपल्याकडे जी म्हण होती ती काळाआड घालण्याचं किंवा ती आउटडेटेड होण्याचं एक काम जे आहे हे आपल्याला सेंद्रिय शेती करून करायचं आहे. आणि ही जे आपल्याला शेतकरी बांधवांना जे आहे एक चांगल्या प्रकारे त्यांना एक स्टेटस मिळावं एक शेतीला. आणि आता आपण बघतो बघा की शेतकरी करणार असेल तर त्याला कोणी मुलगीसुद्धा द्यायला तयार नसतं. परंतु असे अनेक शेतकरी बांधव आहेत की ज्यांनी आपल्या शेतीतनं प्रगती साधली आहे, अनेक प्रकारचे त्यांनी नवीन नवीन प्रयोग केलेले आहे आणि हेच सर्व साध्य व्हावं म्हणून अशा कार्यशाळांचं आयोजन केलं असतं. कार्यक्रमात उपस्थितांचे सत्कार करण्यात आले. आकाशवाणी पुणेच्या केंद्र संचालिका रागिणी यादव म्हणाल्या, आकाशवाणीवर शेतकऱ्यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. शेतकरी अर्थव्यवस्थाचा कणा आहे. आपला देश कृषीप्रधान देश आहे. आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. मी गेली 30-32 वर्ष आकाशवाणीच्या विविध पदांवर काम करत होते आणि विविध ठिकाणी गेलेले. त्या कारकिर्दीत अनेक दौरे, अनेक ठिकाणी श्रोत्यांशी संबंध आला. त्यातून शेतकऱ्यांचे अनेकविध प्रश्न, शेतकऱ्यांची परिस्थिती जवळून पाहता आली. त्यात आमच्या केंद्रातर्फे शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमातील तज्ज्ञ शास्त्रज्ञ, प्राध्यापक, प्रगतिशील शेतकरी यांचा शेतकरी बंधू भगिनींसाठी मुलाखत, भाषण, माहिती, चर्चा, रूपक इत्यादी माध्यमातून आयोजन करून कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. जसं की पीक पद्धती, माती परीक्षण, विविध पिकं, फळं, त्यावर येणारे आजार, उपाययोजना, नवीन तंत्र, रोखीची पिकं, खरीप हंगाम, रब्बी हंगाम, कडधान्य, पाऊस, अवर्षण, गारपीट, हवामान बदल अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतीविषयक कार्यक्रमाचं संपूर्ण भारतात संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत प्रसारण होत असतं. सेंद्रिय शेतीला आजच्या काळात पर्याय नाही, कारण रासायनिक खतांचा मानवी जीवनावर अतिशय वाईट परिणाम होऊ लागलाय, असं मत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथील चेअरमन कृषीरत्न अनिल तात्या मेहर यांनी मांडलं. सेंद्रिय शेतीचे पदार्थ किंवा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादित केलेले शेतमाल प्रीमियम प्राइसने घेणारं आजही मुंबई पुणे शहरामध्ये गिराईक आहे. परंतु प्रत्येकाच्या ज्यावेळेला उत्पादन वाढेल त्यावेळेला प्रीमियम प्राइस देणारी शेतकऱ्यांची संख्या पण त्या आपल्या ग्राहकांची संख्या सुद्धा आता कमी होण्याचा पण फार मोठा धोका आहे. आता विदाउट ह्युमन टच म्हणून दूध काही विकलं जातं, 80 रुपये लिटर, 100 रुपये लिटरने विकलं जातं. विदाउट ह्युमन टच म्हणजे काय की बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन नको, सॅनिटेशन त्याचं चांगलं पाहिजे, असं तसं सगळं त्याच्यात विचार आला. घेणारा जरी मध्यम वर्ग आज 35-40%, कदाचित 35-35% असावा की ज्याच्याजवळ पर्चेसिंग पॉवर आहे. उरलेला साधारणपणे 40% वर्ग असा आहे की जो मिडल क्लास आपण ज्याला म्हणतो की तो वर्ग फार मोठं काही प्राईस त्याच्यामध्ये ऑफर देईल असं काय वाटत नाही. खाली उरला 20%. तर या सगळ्यामध्ये उत्पादकता आपल्याला जर वाढवायची, वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आपण गटशेतीचा विचार करतो, ज्याला क्लस्टर अप्रोच असं म्हणलं जातं. त्या क्लस्टर अप्रोचमध्ये आज आपल्याला इंटिग्रेटेड एकात्मिक काम करायचं आहे
त्या ठिकाणी इंटिग्रेटेड सेंद्रिय ऑर्गॅनिक फार्मिंग असं जर आपण काही त्याला जर स्वरूप सरकारी माध्यमातून योजनाच्या माध्यमातून जर द्यायला आपण सुरुवात केली तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचा त्या गावातला एक समूह तयार होईल आणि त्या समूहाच्या माध्यमातून आपल्याला हे काम गतीने पुढे नेता येईल. सेंद्रिय शेती अभियान पुणे येथील अध्यक्षा वसुधाताई सरदार म्हणाल्या, मी प्रथम शेतीविषयी अनभिज्ञ होते, पण जेव्हा मी यात लक्ष देण्याचं ठरवलं तेव्हा मला जाणवलं की ही काळी आई काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय. ही शेती माझ्याशी बोलतीये. आज घडीला आपण सर्वजण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे म्हणून ओळखतो, पण तरी ही कशी भागणार आहे किंवा शेतकऱ्यांनी कसं पाऊल टाकायचं त्याच्यामध्ये आहे. या शेतीमध्ये इतकं रासायनिक खतं जी तयार अन्न पुरवतात ही घालून सुद्धा जर उत्पन्न येत नाही तर ते सगळं सोडून ते आहे कुठे शेणखत उपलब्ध आणि त्याच्यावरती कसं काय भागणार, या एका संभ्रमावस्थेमध्ये आज शेतकरी आहे. आणि म्हणून सेंद्रिय शेती कुठेतरी पटतंय. आज मी आमच्या पारगाव भागामध्ये बघते पूर्ण ऊस बागायत आहेत. इथे लोक सेंद्रिय खतांचा वापर करायला लागलेत. रासायनिक खतं कमी करत करत सेंद्रिय खतांचा वापर वाढत चाललेला आहे, पण तरी सेंद्रिय शेती करा म्हटलं की त्याला काय त्यांची तयारी होत नाही. तर ही एक संभ्रमावस्था आपल्या मनामधली संपवणं हे खूप आवश्यक आहे. आणि याची जी कारणं आहेत ही मी मुद्दाम माझ्या शेतीपासून सुरुवात केली की जे वैयक्तिक एखाद्या शेतकऱ्याचा अनुभव आहे आपल्या शेतीबद्दलचा तोच जगभर आहे की सर्व जी आपली जमीन हे आपलं मुख्य उत्पादनाचं संसाधन आहे, तसंच आपली हवा आहे, पर्यावरण आहे. आपण म्हणतो शेती ही पंचमहाभूतांनी करायची गोष्ट आहे. आपण हा त्याच्यातला एक कारक घटक आहोत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सगळी जी निसर्गाचे घटक शेती करण्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. याच्यामधली पृथ्वी म्हणजे माती, आपलं नजीकची हवा आहे, पाणी, हे सर्व स्रोत आज मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषित झालेत. ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराची काळजी घेतो, काय चूक काय बरोबर याकडे लक्ष देतो, त्याचप्रमाणे ही जमीन देखील एक सजीव आहे हे समजून घ्यावं. तिला काय बाधक आहे तर काय पोषक आहे हे जाणून घ्यावं आणि त्याप्रमाणे तिच्याकडे लक्ष द्यावं, असे विचार नारायणगाव येथील सेंद्रिय शेतीचे प्रवर्तक PB शितोळे यांनी व्यक्त केले. डोकं दुखण्याचं कारण शोधा, तसंच या शेतीमधलं सुद्धा शेती किफायतशीर न होण्याची कारणं शोधा, ती समस्या मुळापासून काढून टाका. म्हणून बघा, जो अनुभवी शेतकरी आहे त्या जर खूप आंबळे आले असेल तर तो मुळापासून काढतो आणि एखादा नवीन गेलेला असतो ना तो वरचीवर तोडतो. तो तोडला की दुसऱ्या वर्षी अजून त्याला 10 फोडतात. म्हणून हे जो कुठला आजार आहे तो मुळापासून काढला तर शेतीमधल्या सर्व समस्या कमी होतील. दुसरं, शेतीकडे असं बघा तुम्ही, असा कुठला व्यवसाय आहे की एका दाण्याचे 200 दाणे होत आहेत, 100 दाणे होत आहेत. म्हणजे इतकी नवनिर्माण करण्याची क्षमता फक्त शेतीमध्येच आहे. बाकी सगळे उद्योग जे आहेत, कारखाने असू दे, व्यवसाय असू दे, ते रूपांतरित करतायत. अधिक ब चा क करतायत. अगदी सोनार जरी असेल तर त्याचा दागिना करतोय. तो काय बेसिक नवनिर्मिती करत नाही. नवनिर्मिती ही फक्त शेतीतच आहे आणि नवनिर्मितीमध्येच गुणन होत आहे, त्याच्यामध्येच मल्टिफिकेशन आहे. तुम्ही कुठल्याही याचा जर बघितला तर शेती इतकं गुणोत्तर कशातच नाही. आणि एवढं सगळं असून मग ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीर का नाही हाही विचार केला पाहिजे. दुसरं, शेती इतकं जीवनाला आवश्यक असणारं दुसरं काहीच नाही. इतर कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या जीवनाला आवश्यक नाहीत. म्हणजे त्या नाही खाल्ल्या तरी, त्या नसल्या जन्मभर तरी काय आपण मरणार नाही, परंतु ते व्यवसाय तेजीत आहेत. आणि जो अतिशय जीवनाला आवश्यक आहे तो मात्र शेतकरी वंचित आहे. तर आपल्याला या शेती उत्पादनाकडे पाहताना सुद्धा उपयुक्त काय आहे आणि मला गरजेचं काय आहे त्याच्यावरती जर 2 रुपये खर्च झाले तरी चालेल. तर आपल्याला नैसर्गिक साधन सामुग्री पुढच्या पिढीसाठी ठेवून आपल्या गरजा भागवायच्यात. आज तसं होत नाही. आम्ही संपूर्ण नैसर्गिक सामुग्री याच पिढीमध्ये ओरबडतोय आणि दुसऱ्या पिढीसाठी ती नैसर्गिक साधनं शिल्लकच राहणार नाहीत. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला आपली जीवनशैली जी आहे ती सुद्धा नैसर्गिक करावी लागेल, सेंद्रिय करावी लागेल. प्राध्यापक संतोष सहाणे यांनी सेंद्रिय शेतीला पर्याय म्हणजे काळ असं मत व्यक्त केलं.
सेंद्रिय शेतमालाच्या उत्पादनासाठी एक राष्ट्रीय कार्यक्रम ठरवण्यात आला आणि त्यामध्ये अपेडा जी संस्था आहे तिला प्राधान्यक्रमाने हक्क देण्यात आले की त्यांनी सेंद्रिय शेतीच्या प्रमाणीकरणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये काम करावं. मग अपेडा असेल, कॉफी बोर्ड असेल, स्पायसेस असेल, कोकोनट बोर्ड असेल, ह्या संस्था या ठिकाणी प्रमाणीकरणाच्या कामामध्ये ज्या संस्थांना सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करायचं आहे अशा संस्थांना अप्रूव्ड करण्याचं काम ह्या संस्था करतात. आज आपल्या पुण्यामध्ये एक नॅशनल सर्टिफिकेशन ऑर्गॅनिकच्या सर्टिफिकेशनची एक कंपनी आहे, नोका असेल, इकोसर्ट सारखी कंपनी आहे, एंडोसर्ट आहे, SGS नावाची संस्था या ठिकाणी काम करते आहे. अशा अनेक संस्था प्रमाणीकरणामध्ये काम करतायत. आता तुमच्या दृष्टीने काय अडथळे आहेत हे प्रामुख्याने मी या ठिकाणी नमूद करणार आहे. तुमच्या दृष्टीने पहिला अडथळा आहे की प्रमाणीकरण ही बाब फार किचकट आहे आणि ही किचकट बाब एकटा दुकटा शेतकरी करू शकत नाही. हे सत्य आहे. एकटा दुकटा शेतकरी करूही शकणार नाहीये आणि म्हणून त्याला ग्रुप सर्टिफिकेशन किंवा एकत्रित येऊन एका घटकांनी एकत्रित येऊन एका समूहाने प्रमाणित करावं असा सेंद्रिय शेतीमधला प्रमाणीकरणाचे एक बाब सांगितले जाते. आता तिथेही अडचण आहे. एकट्याला सर्टिफिकेशन करण्यामध्ये काय अडचण आहे तर सर्टिफिकेशनची कॉस्ट हे एकट्या दुकट्या शेतकऱ्याला परवडत नाही. आता त्याच्यावरती पर्याय काय तर ग्रुप सर्टिफिकेशन करावं. पण तिथेही दुसरी अडचण आहे की आम्हाला एकत्र येणंच माहिती नाही, मग ग्रुप सर्टिफिकेशन कसं करणार. गरज आहे भारताने संपूर्ण जगाला सेंद्रिय शेती शिकवण्याची, पण आज भारतच मात्र जगातल्या बाकीच्या देशांकडे पाहतोय की सेंद्रिय शेती म्हणजे काय आहे. तुम्ही आम्ही करत असलेल्या पद्धती ज्या आहेत त्या पद्धती खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या शेती पद्धतीमध्ये अंमलात आणावे लागणार आहेत. प्रमाणीकरणातला पहिला अडथळा जो आहे तो म्हणजे समूह प्रमाणीकरण आणि त्याच्यासाठी किमान तालुका पातळीवर 2-4 शेतकऱ्यांनी, उपविभागीय पातळीवर 10-20 शेतकऱ्यांनी, जिल्हा पातळीवर 50 शेतकऱ्यांनी, राज्य पातळीवर 500 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन ही प्रमाणीकरणाची प्रोसेसला जर सुरुवात केली तरच होणार आहे. आजही काका जवळजवळ भारतामध्ये जवळजवळ 2000 फार्म हे आपले ऑर्गॅनिक सर्टिफाईड फार्म आहेत. कृष्णा व्हॅली इंडिया लिमिटेडचे महेश मोरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनुभव हे जस्ट एक त्यांनी स्वतः प्रात्यक्षिक केलेले, स्वतः त्यातून ते गेलेले आणि त्यामुळेच ते आज एवढे भरभरून आपल्या समोर बोलू शकले. या कार्यक्रमादरम्यान समारोप करताना प्रशांत शेटे यांनी आभार मानले. रागिनी यादव मॅडम, त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन सन्माननीय अनिल तात्या मेहर हे उपस्थित राहून त्यांनी आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. करू शेतीचे संवर्धन, कारण काळी आई सग देते आपणा सर्वांना जीवन. घेऊ काळजी होतीची, गरज आहे ही उद्याची, आणि पुढच्या पिढीला या आपल्या देऊ निकोप आणि आरोग्यदायी लेणं. म्हणूनच करू शेतीचे संवर्धन, करू शेतीचे संवर्धन. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.